मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट पाहायला जात नाहीत असं बरेच जण म्हणतात. मी नाही म्हणत, बरेच जण म्हणतात. बरेच जणांमध्ये बरेच प्रोड्युसर्स असतात, बरेच रायटर असतात, बरेच डिरेक्टर असतात. कारण त्यांना असं वाटतं की यार आम्ही एवढा चांगला चित्रपट बनवला आहे, आम्ही एवढं सगळं केलं आहे, पण मग हे प्रेक्षक आमचा चित्रपट बघायला आले नाहीत. तर अर्थात मराठी प्रेक्षक हा ग्लोबल झाला आहे आत्ता या स्टेजला आणि त्याला बरेच ऑप्शन्स आहेत. मग अशा याच्यामध्ये तो अर्थात काही चांगले चित्रपट जे येतात ते बघितले जातात. म्हणजे बघा, 100 करोडचा सैराट जेव्हा झाला तेव्हा लोकांना आयडियाही नव्हती की एक महाराष्ट्रातला मराठी ऑडियन्स एक मराठी चित्रपट 100 करोडचा बनवू शकतो. त्याच्यानंतर ऑफकोर्स बऱ्याच लोकांनी तो प्रयत्न केला, तो घडला नाही. आता देऊळ बंद तू याच्यावर आहे की तो कदाचित क्रॉस करेल किंवा केलाही असेल आत्तापर्यंत. शिवाजी महाराजांचा चित्रपट रितेशचा तो होता, त्याच्यात बेसिकली पॉसिबिलिटी होती. तो रेकॉर्ड बनवू शकतात, रेकॉर्ड सगळ्या प्रकारचे बनवू. 100 करोड काय म्हणतो मी, तर म्हणेन 200-300 करोड बनवू शकतात. पण मग प्रत्येक चित्रपटला हे यश का नाही मिळत? अर्थात मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेलं आधी की बरेच मुद्दे असतात, बऱ्याच गणितं असतात. जेव्हा स्टुडिओज करतात तेव्हा ऑफकोर्स ते पूर्ण प्लॅनिंगने करतात. स्टोरी चांगली असते, विषय चांगला असतो, या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे एकंदरीमध्ये मराठी ऑडियन्स हा डिसाईड करतो की त्यांनी हा चित्रपट बघायला गेलं पाहिजे किंवा नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे आत्ता एवढे क्वालिटी ऑप्शन्स आहेत. कारण OTT आहे, वेगवेगळे इंग्लिश पिक्चर्स आहेत, वेगवेगळ्या लँग्वेजचे पिक्चर आहेत, त्यांना त्याच्यातून ती क्वालिटी मिळते आणि ती एवढी चांगली आहे की त्या कॉम्पिटिशनमध्ये मराठी चित्रपट तरला पाहिजे. अर्थात काही चित्रपट त्याच्यामध्ये तरतात आणि त्यांना बेसिकली यश हे मिळतं आणि काही चित्रपट त्यांना नाही यश मिळत. माझं मत एक जर असं असेल तर मी असं सांगू शकतो की एंटरटेनमेंट हे चित्रपटामध्ये असलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला आपण सामाजिक विषय बनवायला जातो, आपण बऱ्याच गोष्टी अशा करायला जातो की अरे हे काहीतरी झालं, आपण याच्यावर पिक्चर बनवूया, अरे हा प्रॉब्लेम आहे याच्यावर आपण पिक्चर बनवूया. लोक ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये आहेत, तुम्ही त्यांना अजून 10 प्रॉब्लेम दाखवाल तर ते का बघतील ते गोष्टी? एंटरटेनमेंट आहे त्यांना. त्यांना त्या थिएटरमध्ये जाऊन त्यांना ते हसले पाहिजेत, रडले पाहिजेत, त्यांचे इमोशन जागे झाले पाहिजेत, असं काहीतरी त्यांना द्या. तर अर्थात ते चित्रपट बघायला जातीलच. आणि ऑफकोर्स 100 काय 200, 300, 400, 500 करोड जेवढे बनू शकतात, जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी सगळी त्या पिक्चरमधून निघू शकते.